हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अथर्व अविनाश साकोरे आणि मी क्लास 12मध्ये शिकत आहे. तर नीट आणि जेई हे नाव ऐकताच अनेकांच्या पोटात गोळा येतो. अरे यार, खूप कॉम्पिटिशन आहे. पण खरंच हे कॉम्पिटिशन आहे का? तर मित्रांनो, नाही. कारण टुडेज यूथ इज नॉट इन टू बुक, ही इज इन टू फेसबुक. आजकालचं यूथ खूप जादा सोशल मीडियामध्ये ॲडिक्टेड आहे. एका स्टुडंटला एका ऋषीप्रमाणे कंपेअर केलं जातं की तो आपल्या अभ्यासरूपी तपस्या करण्याचा प्रयत्न करतो आणि मग तथाथैया करत त्याच्या लाईफमध्ये येतात इंस्टाग्राम, यूट्यूब आणि रील्सच्या नोटिफिकेशन्स, ज्या त्याला त्याच्या अभ्यासापासून दूर घेऊन जातात. तर विद्यासरिता खूप मोठा रोल प्ले करत आहे की आपल्याला या अप्सरांपासून दूर नेऊन आपल्याला आपली अभ्यासरूपी तपस्या करायला मदत करते. त्यामुळे तुम्ही पाहत असाल की जे विद्यासरिताचे रिझल्ट आहे ते पाहून आपल्याला कळते की अनेक मुलांना आपले ड्रीम कॉलेज भेटायला मदत झालेली आहे. दुसरी गोष्ट की इथे आपल्याला फक्त नीट आणि जेईचं सोडून आपल्याला कल्चरल एज्युकेशन पण दिले जाते. आज मला सांगायला खूप वाईट वाटते की इंडिया आज नंबर 1 पॉर्न वॉचिंग कंट्री आहे आणि आपल्याला दर आठवड्याला कोटासारख्या मोठ्या शहरांमधून सुसाईडच्या न्यूज येतात. तर हेच या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सची सक्सेस आहे का? तर मित्रांनो, नाही. तर विद्यासरिता आपल्याला आपल्या जेई आणि नीटसोबत आपल्याला आपले कल्चरल एज्युकेशन पण देते. त्यामुळे आपली प्रोफेशनसोबत पर्सनॅलिटी असा ड्युएल कॉम्बो आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर जर सांगायचं झालंच तर इथले टीचर्स आणि स्टुडंट्समधली जी बॉन्डिंग आहे ती कुठंच बघितली जात नाही. कारण की अनेक मोठ्या मोठ्या ट्युशन्समध्ये एका वेळेस 400, 500 मुलं शिकत असतात. टीचर्सला माहीत पण नसतं की हा मुलगा माझ्याकडून शिकतो आहे का नाही. पण इथे असे नाही, कारण की इथं आमच्यासोबत आमचे टीचर्स खेळतात, खातात, पितात, उठतात, बसतात. त्यामुळे आमचं जे आमच्या टीचर्ससोबत बॉन्डिंग आहे ते खूप रेअर आहे. आणि त्यामुळे आम्हाला जेव्हा पण आमच्या प्रिपरेशनमध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतात तेव्हा आम्ही आमच्या टीचरांना बेफिकर अप्रोच करू शकतो. तर पर्सनल अटेन्शन इज कल्चर हे फक्त तुम्ही ऐकू नका किंवा कोणावर असाच विश्वास ठेवू नका. इथं येऊन पर्सनल अटेन्शन काय असतं ते अनुभव करा. थँक्यू व्हेरी मच.